मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही मालेगावात तालुक्याचा समावेश शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अतिवृष्टी बाधित तालुक्याच्या यादीत करण्यात आलेला नाही। त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मालेगाव तालुका कर्जमुक्ती या अतिवृष्टीमधून वगळल्यामुळे आज महाराष्ट्र सरकारला मालेगाव तालुक्यातील झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान 95 वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही मालेगाव तालुक्याचा समावेश शासनाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अतिवृष्टी बाधित तालुक्याच्या यादीत करण्यात आलेला आहे। यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या अन्यायाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटतर्फे आगळावेगळा निषेध नोंदवण्यात आला। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मालेगाव शहरात भीक मागून आंदोलन करण्यात आले। शिवसेना तालुका प्रमुख उद्धव पाटील गोडे, शिवसेना उबाठा तालुका समन्वयक भगवान बोरकर, तालुका संघटक गजानन बोरसाटे, सर्कल प्रमुख गजाननराव गवडी, वसंतराव आंधळे, प्रशांत लोखंडे, विजय शेंडगे, गजानन ठाकूर, गणेश सरनाईक, आशिष डहाळे आदींच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने 9 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या निषेध पॅकेजमधून मालेगाव तालुक्याला वगळल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे। अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदर निवेदनाच्या प्रती मालेगाव तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनाही पाठवण्यात आले आहेत। पक्षांच्या वतीने या ठिकाणी मालेगाव तालुका हा अतिवृष्टीमधून वगळण्यात आलेला असल्यामुळे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। फडणवीस सरकारने हा मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यावर केलेला अन्याय आहे। कारण या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री भरणे मामा या तालुक्यामध्ये 2-3 वेळा येऊन गेले आणि आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पंचनामे केले आणि त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं, घाबरू नका, तुमच्या पाठीमागे हे सरकार आहे। अरे या सरकारने या शेतकऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम केलेलं आहे।